लोकप्रिय अभिनेत्री पूनम पांडेविषयी धक्कादायक माहिती समोर येते। वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी पूनमचं कॅन्सरने निधन झाले। सर्वायकल कॅन्सरमुळे तिचं निधन झाल्याचं समोर येते। पूनमच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या टीमकडून याविषयी पोस्ट करण्यात आलं होतं। आजची सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे। पूनमचं निधन सर्वायकल गर्भाशयाच्या कॅन्सरने झाले। पूनम पांडे ही एक अभिनेत्री आणि मॉडेल होती। नशा, द जर्नी ऑफ कर्मा यांसारख्या अनेक चित्रपट पूनम पांडे हिने केलेत। तर त्याचबरोबर मी एक उत्तम डान्सर आहे आणि अभिनेत्री सुद्धा, हे मला सिद्ध करून दाखवायचंय, असं पूनम नशा चित्रपटानंतर लॉकअप या शो मध्ये म्हणाली होती। मात्र कालच जाहीर झालेल्या देशाच्या अंतरिम अर्थसंकल्पात गर्भाशयाच्या कर्करोगापासून बचावासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। हा कर्करोग रोखण्यासाठी 9 ते 14 वर्षाच्या मुलींना मोफत लस देण्याची घोषणा देखील अर्थसंकल्पात केली आहे। तर पूनम पांडेच्या निधनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे।